नारी शक्तीची पूजा करणाऱ्या देशात नारी दुर्लक्षित होती. तिच्या सामाजिक आणि राजकीय हक्कांपासून वंचित होती. अधिकारिता नसल्याने कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत तिला स्थान नव्हते. आत्मविश्वास डळमळीत होऊन क्षमता आणि अस्तित्वाचेही भान नव्हते. मग उजाडले 2014 ऐतिहासिक साल. संपला महिलांवरील अन्यायाचा काळ. मोदीजींच्या नेतृत्वात रचली मुहूर्तमेढ महिला सबलीकरणाची. झाली सुरुवात महिला केंद्रित धोरणांच्या निर्मितीची. बेटी बचाव बेटी पढाव पासून सुरू झालेला हा प्रवास संसदेत महिलांच्या हक्काच्या भागीदारीपर्यंत पोहोचला. महाराष्ट्रानेही मग माननीय मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवले. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महिलांच्या अधिकाराचे रान पेटले. महिला बचत गटांवर विश्वास दाखवल्याने संख्या त्यांची वाढली. महिलांच्या उद्धाराच्या आर्थिक बाजूस अशी बळकटी मिळाली. महिलेच्या नावाने घर असल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळाली. महिलांना हक्काची अधिकारिता मिळाली. लेक लाडकी आणि एसटी दरात 50% सूट दिली. सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहिले. महिलांनी खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस पाहिले. इतकेच नाही तर आता 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे मोदीजींचे ध्येय पूर्ण होणार आहे. महिलांना अधिकारिता देण्याच्या लढ्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे. याच नव्या अध्यायाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे.